आज आपण पाहणार आहोत प्रयोग ह्या घटकावरती। मराठी व्याकरणामध्ये प्रयोग हा घटक एवढ्यासाठी महत्त्वाचा धरला जातो कारण आपण एखादं विधान बोलत असताना एखादं वाक्य पूर्ण करत असताना ह्यामधील ह्या वाक्यातील मेन घटक असतो तो क्रियापद। ह्या क्रियापदाचा कोणकोणत्या गोष्टींशी संबंध असतो तर एक तर कर्ता आणि एक कर्म। आता हा कर्ता किंवा कर्म म्हणजे काय आहे हे पहिल्यांदा आधी पाहू, मग आपण प्रयोग म्हणजे काय हे देखील लक्षात घेऊ। पण प्रयोग हा घटक देखील इतकाच महत्त्वाचा भाषा विभागामध्ये आहे, कारण कर्ता आणि कर्म हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हाच आपल्याला क्रियापदावरून आणि ते प्रयोग कुठला आहे, आपण वाक्य म्हटले जे बोललं गेलेलं आहे किंवा विधान जे आपण लिहिलं गेलेलं आहे ते विधान कोणत्या अर्थाने किंवा कोणत्या गोष्टीसाठी लिहिलेलं आहे हे लक्षात येतं। त्यामुळे कर्ता कर्म आणि क्रियापद हे पहिल्यांदा आपण बघू। आता कर्ता पाहत असताना वाक्यातील विधान जे आपण केलेलं आहे, वाक्य जे बोललेलं आहे ते वाक्य बोलणारा किंवा ते विधान करणारा कोण। जर एखादा धातू म्हणजे आता त्याच्यासाठी आपण उदाहरण घेऊया। उदाहरणार्थ स्वरा चिंच खाते हे एक विधान आहे किंवा हे एक वाक्य आहे, स्वरा चिंच खाते। आता ह्याच्यातील जे क्रियापद एकतर पूर्ण विधान होण्यासाठी क्रियापद हे असणं गरजेचं आहे। क्रियापद आपण त्याच्यासाठीच म्हणत असतो की जे वाक्य पूर्ण करतं, वाक्याला एक अर्थ देतं आणि क्रिया दर्शवतं, यालाच क्रियापद असं आपण म्हणतो। आता ह्या क्रियापदाचा इतर ह्या गोष्टींशी पण काहीतरी संबंध असतो, प्रत्येक शब्दाशी त्याचा संबंध असतो, कारण हा एकच घटक क्रियापद हा घटक ह्या पूर्ण वाक्यालाच पूर्ण करणारा असतो, म्हणजे साहजिकच त्याचा इतर शब्दांशी संबंध हा असणारच आहे। तर आपण ह्या मूळ क्रियापदालाच जर नारा किंवा नारी हे दोन प्रश्न विचारायचे। पहिल्यांदा क्रियापदाचं मूळ धातू करून घ्यायचं। आता खाते ह्याचा मूळ धातू काय आहे, खा। खाणारा कोण आहे किंवा खाणारी स्वरा, हा लिंगानुसार नारा किंवा नारी। हे दोन प्रश्न घेतल्यास आपल्याला जे उत्तर मिळतं तो असतो कर्ता। बघा, क्रियापदाला आपण त्याचं मूळ धातू रूप घेऊन त्याला नारा किंवा नारी हे प्रश्न विचारल्यास आपल्याला काय मिळतो, कर्ता। म्हणजे स्वरा चिंच खाते ह्या वाक्यातील खाते हे क्रियापदाचं मूळ रूप खा आहे। खाणारी कोण, स्वरा, खाणारी स्वरा म्हणून आहे, जे येणारं उत्तर आहे ते आहे कर्ता। म्हणजे आपल्याला कर्ता हे समजलं, म्हणजे नारा किंवा नारी म्हणजे कोण आहे, कर्ता। ठीक आहे। आता राहतो एक भाग कर्म। आता कर्म म्हणजे काय, कर्म म्हणजे जी क्रिया कोणावरती घडते, कारण क्रियापद असतं वाक्यात, क्रियापदाशिवाय विधान पूर्ण होतच नाही, पण ती क्रिया कुणावर तरी घडत असते, हे जे मिळणारं उत्तर आहे ते म्हणजे कर्म असतात। आता ह्या वाक्यात आहे स्वरा चिंच खाते, स्वरा चिंच खाते किंवा चिंच खाणारी क्रिया कोणावरती घडलेली आहे तर चिंचेवरती घडलेली आहे, म्हणजे चिंच हे काय झालं, कर्म झालेलं आहे। म्हणजे क्रिया ज्याच्यावरती घडते ते असतं ते कर्म असतं। क्रिया घडण्याचा जो आपल्याला एक शब्दबोध होतो ते म्हणजे कर्म। म्हणजे आपल्याला कर्ताही समजला आणि कर्मही समजला। काही वेळा खाणारा कोण म्हटलं की कर्ता आणि काय हा देखील प्रश्न विचारला तर आपल्याला कर्म मिळत असतं। काय खाते, चिंच खाते, ह्याच्यावरून कर्म देखील मिळतं। म्हणजे आपल्याला वाक्यातील कर्ता जेव्हा लक्षात येतो त्याच्यावरून कर्म आणि कर्ता क्रियापद लक्षात घेऊन
कर्ता आणि कर्म हे ओळखणं आपल्याला सहज सोपं जातं आणि ते पहिल्यांदा आपलं ओळखणं हे खूपच गरजेचं आहे. हे प्रयोगासाठी अत्यावश्यक घटक आहेत. कोण? कर्ता, कर्म आणि क्रियापद. आता ह्या कर्ता, कर्म, क्रियापद हे जेव्हा कर्ता आणि कर्म ह्यांचा संयोग क्रियापदाशी येतो ह्यालाच प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजे क्रियापदाशी कर्म तथा कर्ता ह्यांचा असणारा संबंध काय आहे? संबंध म्हणजेच प्रयोग. क्रियापदाशी कर्ता आणि कर्म ह्यांचा असलेला संबंध म्हणजेच काय आहे? प्रयोग. म्हणून वाक्यामध्ये आपल्याला कर्म आणि कर्ता शोधायला येणं खूपच गरजेचं आहे आणि ती सहज येतं आणि त्यासाठी ट्रिक हीच आहे किंवा आपल्याला लक्षात ठेवण्याची ही बाब आहे की क्रियापद मुख्य आहे. म्हणजे प्रयोगामध्ये सर्वात मुख्य घटक कोणता? तर क्रियापद. ह्या क्रियापदाला आपण जर नारा किंवा नारी हे प्रश्न विचारल्यास कर्ता मिळतो, तर काय हा प्रश्न विचारल्यास कर्म मिळते किंवा क्रिया कोणावरती घडली आहे हे लक्षात येतं ते कर्मामुळे. म्हणजे आपण पहिल्यांदा वाक्यातील कर्म आणि कर्ता शोधलं पाहिजे आणि ती सवयही लावून घ्यावी. तर आपण काही वाक्य घेऊन उदाहरणं घेऊन आपण कर्ता आणि कर्म कसं ओळखावं हे पाहत आहोत. तर आता दुसरं वाक्य बघूया. विद्यार्थी अभ्यासू आहे. आपण कर्म कर्ता कसं ओळखायचं लक्षात घेतलंय की क्रियापदाचा मूळ धातू घ्यायचा आणि त्याला नारा किंवा नारी हे प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय मिळतो? तर कर्ता मिळतो. तर आता विद्यार्थी अभ्यासू आहे ह्या वाक्यातील आहे हे क्रियापद असून त्याचा मूळ धातू असणारा. आता असणारा कोण? विद्यार्थी. म्हणजे इथे काय आलं? विद्यार्थी कर्ता आलं. त्यानंतर पुढचं वाक्य बघू. मला फूल आवडते. आवडते, आवडणारे फूल. आता इथे कुठल्याही कर्ता आपल्याला दिसत असताना एखादं फूल सुद्धा असू शकतं, एखादी दुसरं कुठलीही गोष्ट म्हणजे इथंच एखादा स्वर आहे हे नावारूपी आपल्याला वाटतं की तो कर्ताच आहे, क्रिया करणारा कर्ताच आहे. पण एक एकदा असं वाटतं की सर्वनामं आल्यानंतर त्यातली कर्ता किंवा एखादं वाक्यामध्ये कर्ता नेमकं कुठलंच असेल हे जेव्हा आपण लक्षात येत नसेल तर तेव्हा देखील हीच ट्रिक वापरायची की जे क्रियापद आहे त्याचं मूळ धातू घ्यायचा आणि त्याला नारा किंवा नारे हा प्रश्न विचारल्याला येणारं उत्तर हे कर्ताच असतं. म्हणजे मला फूल आवडते ह्या वाक्यातील आवडणारे काय आहे? फूल. म्हणजे फूल काय आहे? हा कर्ता आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कर्ता ओळखता आला. त्यानंतर श्रेयाला थंडी वाजते. आता काही जण लगेच म्हणतील श्रेया कर्ता, पण हे चूक आहे. तपासून पाहू आपण. आता वाजते म्हणजे वाजणे, वाजणे हा मूळ धातू झाला. वाजणारी. आता थंडी म्हणजे इथे काय आहे? श्रेया स्त्रीलिंग आहे. वाजणारी कोण आहे? श्रेया आहे का? नाही. काय आहे? थंडी आहे. म्हणजे आलेलं उत्तर जे आहे तोच मात्र कर्ता असतो. म्हणजे क्रियापदाचा धातू करून नारा किंवा नारी हे प्रश्न विचारल्यास आपल्याला कर्ता मिळतो. हे आपण ह्या वाक्यांवरून तपासून पाहिलेलं आहे. तसंच आपल्याला कर्ता ओळखता येतो. त्याचनुसार आपल्याला कर्म देखील ओळखता आलं पाहिजे. आता कर्म कसं ओळखायचं? मगाशी सांगितलं की कर्म हे एखादी क्रिया ज्याच्यावरती घडते. कर्ता क्रिया कोणावरती करतो किंवा क्रियापदाला काय हा प्रश्न विचारल्यावरती येणारं उत्तर हे काय असतं? कर्म असतं. आता तेच आपण उदाहरणातून लक्षात घेऊ की कसं ओळखावं. उदाहरण घेऊया. गवळी गाय बांधतो. बांधण्याची क्रियापद आहे. बांधण्याची क्रिया आहे. काय बांधतो? तर गाय. कोण बांधतोय? नारा नारी हा प्रश्न विचारायचा नाही, आपल्याला कर्म काढायचे. काय बांधतो? गाय. म्हणजे गाय हे काय झालं? कर्म. आणि बांधण्याची क्रिया कोणावरती घडते? तर गायीवरती घडते. म्हणजे गाय हे कर्म आहे.
त्यानंतर दुसरं वाक्य बघू, आरोही लाडू खाते. आता काय खाते, काय हा प्रश्नाचार, लाडू खाते. खाण्याची क्रिया देखील कशावरती घडते, लाडूवरती घडते, म्हणून लाडू हे कर्म आहे. तसंच आपण तिसऱ्या वाक्यात ही कर्म शोधूया. अनुराग निबंध लिहितो. आता ह्या वाक्यातील कोणता असेल बरं कर्म, तर लिहिण्याची क्रिया कोणावरती घडते, निबंधावरती घडते. तसंच काय लिहितोय, निबंध लिहितोय, म्हणजे कर्म हे निबंध आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत वाक्यातील कर्म आणि कर्ता हे शोधता आलं. ह्याच्यावरूनच आपल्याला क्रियापदाचे दोन प्रकार पडलेले दिसतात, ते म्हणजे सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. आता हे क्रियापदाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलंच आहे, सकर्मक क्रियापद म्हणजे जे क्रियापद कर्मासहित आहे किंवा क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी त्याला कर्माची आवश्यकता लागते, त्याला सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातं. आणि ज्या क्रियापदाला कर्माची गरज लागत नाही त्याला अकर्मक क्रियापद असं म्हणतात. उदाहरण बघू म्हणजे लगेच लक्षात येईल तुम्हाला. आता सकर्मक क्रियापद, ती गाणे गाते. ती गाणे गाते, गाण्याची क्रिया आहे, कोण करता आहे, ती करत आहे, म्हणजे इथे करता आहे. तसंच काय गाते, गाणे गाते, म्हणजे कर्ता पण आहे, कर्म आहे. ओके, आता हे कर्ता आणि कर्मासहित क्रियापद आहे म्हणजेच सकर्मक. तसंच क्रियापद हे ह्या कर्मानुसार बदलत असेल हां तरी देखील ते काय असतं, सकर्मक क्रियापद असतं. म्हणजे आता ती गाणे गाते, कर्त्यानुसार तो गाणे गातो, बदल ना, तो गाणे गातो. तसंच आता महेश पुस्तक वाचतो. काय वाचतो, पुस्तक वाचतो, म्हणजे कर्म आहे, महेश कर्ता आहे. ओके, आणि वाचतो हे क्रियापद आहे. म्हणजे क्रियापद हे कर्मासहित असल्यास काय होतं, सकर्मक होतं. आता अकर्मक म्हणजे आपण काय बघितलं की ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नाही आहे पूर्ण होण्यासाठी त्याला काय म्हटलं जातं, अकर्मक क्रियापद. आता उदाहरण बघूया, ती घरी जाते. ती घरी जाते ह्या वाक्यामध्ये ती कर्ता आहे, जाण्याची क्रिया घरावरती घडत नाही, क्रिया ही त्या कर्त्यापर्यंतच थांबून राहते, म्हणजे हे फक्त अकर्मक क्रियापद आहे. ते क्रिया पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता लागलेली नाही. हां, त्यानंतर मुले शाळेला गेली. काय, मुले शाळेला गेली, कोण गेली, जाणारी कोण आहेत, मुले, म्हणजे मुले ही काय आहेत, कर्ता आहे. आता जाण्याची क्रिया शाळेवर घडलेली नाही, तर मुलं म्हणजे कर्त्यापर्यंतच ती क्रिया राहिलेली आहे, ती पुढे सरकली नाही आहे. म्हणजे कर्त्यापर्यंतच जर ती क्रिया राहत असेल तर ते वाक्य हे अकर्मक क्रियापदाचं वाक्य समजलं जातं. म्हणजे एकंदरीत आपण प्रयोग पाहत असताना हे लक्षात घेणं गरजेचं आहे की कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्यांचा एक संबंध जसा असतो त्यालाच प्रयोग म्हटलं जातं. क्रियापदाचा कर्माशी आणि कर्त्याशी असणारा संबंध म्हणजेच काय, प्रयोग. आणि आता हा प्रयोग पाहत असताना आपण सर्वात प्रथम पाहिलं की कर्ता म्हणजे काय, कर्म म्हणजे काय आणि क्रियापद म्हणजे काय आहे. आणि ते आपण ओळखलं देखील, कर्म कसं ओळखायचं आहे आणि कर्ता कसं ओळखायचं आहे, सकर्मक क्रियापद देखील कसं असतं आणि अकर्मक क्रियापद देखील कसं असतं. आता याच्यावरून प्रयोगाचे प्रकार पडतात. म्हणजे एकंदरीत आपल्याला प्रयोग म्हणजे काय हे समजलं. आता त्याचे देखील प्रकार आहेत, कारण क्रियापद मुख्य घटक आहे. क्रियापदाचे दोन प्रकार आहेत, सकर्मक अकर्मक. तर क्रियापदच मुख्य असल्यामुळे प्रयोगाचे देखील काय असणार आहेत, प्रकार असणार आहेत. आता त्यामध्ये कोणकोणते प्रकार आहेत, तर कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. क्रियापद कर्मासहित असतं,
कर्त्यासहित असतं, म्हणजे दोन घटक मुख्य, कर्ता आणि कर्म, म्हणजे प्रयोगातले दोन घटक मुख्य, कर्ता कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय, हे दोन्ही महत्त्वाचे नसून एकच फक्त क्रियापदच महत्त्वाचं, तेव्हा भावे प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे जे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असेल, कर्त्याप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर त्या प्रयोगाला कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. जर कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर त्याला कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. आणि जिथे कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही त्याला भावे प्रयोग असं म्हटलं जातं. त्यानंतर कर्तरी प्रयोगाचे देखील दोन प्रकार पडतात, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता मुख्य आहे, मग तो कर्मासहित देखील असू शकतो आणि कर्माविरहितही असू शकतो. कर्मासहित असेल तर सकर्मक कर्तरी, कर्माविरहित असेल, कर्माशिवाय असेल तर अकर्मक कर्तरी प्रयोग होतो. तसेच भावे प्रयोगाचे म्हणजे क्रियापद महत्त्वाचं आहे, मग क्रियापद हे सुद्धा कर्मावरती अवलंबून असतं, कधी कधी कर्मावरती अवलंबून नसतं. म्हणजेच सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग असे भावे प्रयोगाचे देखील दोन प्रकार पडतात. कर्मणी प्रयोगाचे देखील प्रकार पडतात, पण ते कर्मणी प्रयोगाचे आपण सविस्तर जेव्हा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण त्याचे प्रयोग पाहू. तसंच हे तिन्ही प्रयोग, तिन्ही गोष्टी म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद ह्या तिन्ही गोष्टी एकदा एक संकरित होतात किंवा या तिन्ही प्रयोग एकत्रित येतात तेव्हा त्यांचे संकरित होतं. एकत्रित येणं म्हणजे संकरित होतं. तेव्हा देखील काही वाक्यांमध्ये आपल्याला जेव्हा कर्ता आणि कर्म, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग दोन्ही एकत्र जेव्हा दिसतात त्याला कर्तृ कर्म संकर प्रयोग असं म्हटलं जातं. बघा, कर्तरी आणि कर्मणी दोन्ही प्रयोग त्या वाक्यांमध्ये आहे, त्या विधानामध्ये आहे, त्याला कर्तृ कर्म संकर असं म्हटलं जातं. तर कर्मणी आणि भावे प्रयोग जेव्हा एकत्रित असतात त्याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हटलं जातं. तसेच भावे प्रयोगाचा आणखीन एक उपप्रकार आहे, तो म्हणजे भावे कर्तरी प्रयोग. हे दोघं एकत्र येतात तेव्हा भावे कर्तरी प्रयोग असं देखील म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत प्रयोगाचे तीनच प्रकार आहेत आणि त्यांचे खाली दिलेले हे उपप्रकार आहेत. ते आपण एका पाठोपाठ एक तपासून पाहू. आताच आपण पाहिलं की प्रयोगाचे तीन प्रकार आहेत, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. आता हे प्रयोग म्हणजे आपण त्याची व्याख्याही पाहिली. कर्तरी प्रयोग म्हणजे मुख्य आहे तो क्रियापद, जर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग होतो आणि जे कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असेल तर तो कर्मणी प्रयोग होतो. आणि कर्ता आणि कर्म दोहांप्रमाणेही क्रियापद जर बदलत नसेल तर तो भावे प्रयोग होतो. त्याचं आपण एक उदाहरण घेऊ जेणेकरून आपल्याला ही तिन्ही देखील प्रयोग लक्षात येतील. उदाहरण बघा, गवळी गाय बांधतो. आता ह्या वाक्यामध्ये गवळी हा कर्ता आहे. हा कर्ता जेव्हा कर्तरी प्रयोगामध्ये आपण काय लक्षात घेतो की कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतं, म्हणजेच तो काय आहे कर्तरी प्रयोग. आता गवळी गाय बांधतो, बांधणारा कोण? गवळी, म्हणजे आपल्याला कर्ता मिळाला हा गवळी. आता ह्या गवळ्याचं जर आपण लिंग बदललं, कोणतं? गवळीन घेतलं, गवळीन गाय बांधते, ठीक आहे. तर हे क्रियापद काय झालेलं आहे? बदललेलं आहे. म्हणजे ह्याचा लिंग बदलल्यामुळे क्रियापदात बदल होतो. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. आता ह्याच वाक्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आता हे कर्मणी का नाही आहे किंवा भावे का नाही आहे, हे देखील आपण इथंच तपासून पाहू. आता आपल्याला कर्ता मिळालेला आहे गवळी. आता ह्याच वाक्यातील कर्म कोणता आहे?
बांधण्याची क्रिया कोणावरती घडली? गायीवरती, म्हणजे गाय हे काय आहे? कर्म आहे. आता गायीच्या ठिकाणी आपण वेगळं काहीतरी घालू किंवा गायीच्या ठिकाणी तिचं लिंग बदलू, आपण बैल गवळी बैल बांधतो. बदल होतो का? कर्माप्रमाणे नाही. म्हणजे बघा, बैल बांधतो आहे तेच क्रियापद राहिलं, म्हणून हे कर्मणी प्रयोग नाही, तर हा कर्तरी प्रयोगच आहे. कारण का? इथे गवळी तिथं गवळी, जिथं इथं लिंग बदललं, कर्त्याचं लिंग वचनाप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तरच तो कर्तरी प्रयोग होतो. मग त्याच्यात कर्म असो किंवा नसो, ह्याच्यावरून ते कर्तरी प्रयोग म्हणजे कर्ता हा प्रमुख असणार आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा असतोच, हे आपल्याला लक्षात येतं. म्हणजे त्याची ओळख काय आहे? कर्त्याप्रमाणे जर क्रियापद बदललं असेल तर तो कर्तरी प्रयोग होतो. तर हेच वाक्य आपण कर्मणी प्रयोगामध्ये जर घेतलं तर ते कशाप्रमाणे होईल? गवळ्याकडून गाय बांधली गेली. आता ह्या वाक्यामध्ये गवळ्याकडून गाय बांधली गेली, कोणी बांधली? गवळ्याने बांधली, म्हणजे हा कर्ता आहे. ओके. काय बांधली? बांधण्याची क्रिया कोणावरती घडली? गाय, म्हणजे हे कर्म आहे. हे तर आपल्याला लक्षात आलं. कर्मणी प्रयोगामध्ये कर्म हे असतंच, कर्म हे असतंच, त्यावरूनच ते कर्मणी होतं. आता कर्त्याप्रमाणे बदलून बघूया की हे होतं का? गवळ्याकडून, तिथं गवळणीकडून, गवळणीकडून गाय बांधली गेली, म्हणजे बदललं का कर्त्याप्रमाणे? नाही. आता हे कर्माप्रमाणे बदलतं का बघू आपण. गवळ्याकडून बैल, गायीचं आपण लिंग बदललं, म्हणजे कर्माचं लिंग बदललं. हा, बैल बांधला गेला, बांधला गेला, म्हणजे हे काय झालं? बदललं. म्हणजेच कर्माप्रमाणे बदलण्यामुळे हा प्रयोग कोणता आहे? कर्मणी प्रयोग. कर्त्याप्रमाणे बदलत नाही, तर कोणाप्रमाणे बदलतो? कर्माने बदलतो. कर्माप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर हा प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. त्याचप्रमाणे पुढचा प्रयोग आहे भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय? आपण आधी बघितलं की जे कर्ता आणि कर्म ह्या दोहोंचाही जर क्रियापदावरती कोणताही परिणाम होत नसेल तरच तो भावे प्रयोग होतो. उदाहरण हेच घेऊया. गवळ्याने गाईला बांधले. वाक्यात बदल होत जातो तिन्ही वाक्यांमध्ये. गवळ्याने गाईला बांधले. आता गवळ्याने हा आपल्याला माहितच आहे कर्ता आहे, गाय हे कर्म आहे. आता या दोन्ही गोष्टी आपण बदलून क्रियापद बदलतं की नाही हे पाहू. आता गवळ्याने तिथं गवळणीने, गवळणीने गाईला बांधले, बदललं का? नाही. आता इथे जर आपण हिचं वचन बदललं, एक वचन गवळ्याने, गवळ्यांनी, बघा वचन ही बदलून बघू. गवळ्यांनी गाईला बांधले, कुठल्याही प्रकारचा क्रियापदावरती परिणाम होत नाही. म्हणजे कर्ता इथे महत्त्वाचा, कर्त्यानं काहीच परिणाम झालेला नाही. आता आपण कर्म बदलून बघू. तर गवळ्याने बैलाला बांधले, बदललं का? नाही. आता आपण ह्या गायीचं वचन ही बदलू. गवळ्याने गायींना बांधले, बदललं का? नाही. तर कर्म आणि कर्ता ह्या दोहोंचाही परिणाम जर क्रियापदावर होत नसेल तर तो भावे प्रयोग असतो. अशा रीतीने प्रयोग 3 कर्तरी, कर्मणी आणि भावे हे जे मुख्य ह्यातील घटक आहे, क्रियापदावरती परिणाम करण्यासाठी जो संबंध येतो कर्माचा आणि क्रियापदाचा, कर्त्याचा, त्यालाच प्रयोग म्हटलेला आहे. आणि प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, कर्तरी, कर्मणी आणि भावे. आता त्यातील कर्तरी प्रयोग आपण पहिल्यांदा पाहू. कर्तरी प्रयोगाचे देखील 2 प्रकार पडतात. एक सकर्मक, सकर्मक आणि दुसरा
अकर्मक. अकर्मक. आता सकर्मक आणि अकर्मक असं का म्हटलं गेलं? कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रमुख असतोच. मग कर्त्याबरोबर कर्म हे एक एकदा येतं, एक एकदा येत नाही. म्हणजेच कर्म येण्यासाठी आपल्याला कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात, सकर्मक आणि अकर्मक. आता हे सकर्मक आणि अकर्मक कसं ओळखावं? आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय लक्षात घेतलेलंच आहे, जे कर्त्याप्रमाणे बदलतं. काय बदलतं? क्रियापद. कर्त्याप्रमाणे जर क्रियापद बदलत असेल तर तो कर्तरी प्रयोग. आपण उदाहरण बघू. राजू पुस्तक वाचतो. आता ह्या उदाहरणामध्ये राजू हा कर्ता आहे. राजू पुस्तक वाचतो. इथे राणी पुस्तक वाचते, बदल होतो, म्हणजे कर्त्याप्रमाणे बदल होतो, म्हणजे हा डेफिनेटली कर्तरी प्रयोग आहे. आता दुसरा, स्वरा चिंच खाते. स्वराऐवजी दुसरं कोणतरी मुलग्याचं नाव लिहूया. मोहन चिंच खातो, म्हणजे बदलते. म्हणजे काय होतं? इथं लिंग, कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद हे बदलतं. म्हणजे ही दोन्ही वाक्य काय आहेत? कर्तरी प्रयोगाची आहेत. त्यानंतर तिसरं वाक्य देखील, ती गाणे गाते. ती किंवा आता तो गाणे गातो असं म्हटलं तर बदलतं, तो गाणे गातो, म्हणजे क्रियापद बदललं. म्हणजे ही तिन्ही वाक्य ही कर्तरी प्रयोगाची आहेत. त्यानुसार आणखीन एक, मुले लवकर घरी गेली. मुले लवकर घरी गेली. आता ह्या वाक्यामध्ये कर्ता तुम्हाला दिसतो का? बघू. आपण पहिल्यांदाच पाहिलं की कर्ता कसा शोधावा किंवा कर्म कसं शोधावं. आता मुले घरी गेली, ह्याच्यामध्ये कर्ता कोण आहे? मुले. जाणारी कोण आहेत? मुले आहेत. हां, आता मुले घरी गेली, तिथे आपण मुली घरी गेल्या. मुली घरी गेल्या बदललं बघा. म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदलतं. म्हणजे काय झालं? ते कर्तरी प्रयोग. नंतरनं जेवणानंतरनं आम्ही बाहेर गेलो. आम्ही बाहेर गेलो. इथे काय होतं? आम्ही हे काय आहे? कोण गेलो? आम्ही गेलो, कर्ता. हां, जेवणानंतरनं आम्ही, तिथे जेवणानंतरनं मी बाहेर गेलो. हां, अशा प्रकारे जर बदलत असेल तर हे डेफिनेटली काय आहे? कर्तरी प्रयोगच आहे. आता कर्तरी प्रयोगानंतर त्याचे आपण दोन भाग बघितले. ती कुठले? सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक म्हणजे काय? जे कर्मासहित आहे, जे कर्मासहित आहे. आता ह्यातीलच हीच वाक्य पाहू. राजू पुस्तक वाचतो. वाचण्याची क्रिया कोणावरती घडली? पुस्तकावरती घडली. म्हणून राजू पुस्तक वाचतो. येते पुस्तक हे कर्म झालं, म्हणजे कर्मासहित असल्यामुळे हे काय आहे? कर्तरी प्रयोगातील सकर्मक कर्तरी प्रयोग आहे ह्या वाक्यामध्ये. आता स्वरा चिंच खाते. खाण्याची क्रिया चिंचेवरती घडली, म्हणजे इथे देखील कर्म आहे, म्हणून सकर्मक क्रियापद. ती गाणे गाते. गाण्याची क्रिया गाण्यावरती घडली, त्यामुळे हे देखील कर्म आहे, कर्मासहित असणारे क्रियापद, म्हणजेच सकर्मक कर्तरी प्रयोग. आधी आपण हे कर्तरी प्रयोग आहे की नाही हे तपासून पाहिलं, कारण कर्त्याप्रमाणेच क्रियापद बदललं. त्याचबरोबर याच्यामध्ये कर्म देखील आहे, म्हणजे कर्मासहित असल्यामुळे हा सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. ठीक आहे. आता आपण आणखीन कर्तरी प्रयोगाची वाक्य पाहिली होती. मुले लवकर घरी गेली, विद्यापीठ प्रसिद्ध आहे, आणि जेवणानंतर आम्ही बाहेर गेलो. आता ह्या वाक्यांमध्ये आपण ही देखील वाक्य काय आहेत? कर्तरी प्रयोगाची आहेत. पण ह्याच्यामध्ये अकर्मक आहे, ह्याच्यामध्ये कर्म नाही. कर्ताच कर्माची देखील भूमिका पार पाडतो. तर मुले लवकर घरी
गेली. विद्यापीठ प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध असण्याची क्रिया कुणावरती घडतीये? विद्यापीठावरतीच घडते. मुली हे इथे कर्म नाही, इथे काय आहे? कर्म नाही, म्हणूनच हे अकर्म आहे. कर्म नाही म्हणून हे अकर्मक आहे आणि येथे कर्म आहे म्हणून हे काय आहे? सकर्मक आहे. इथे कर्म नाही, कर्माची भूमिका हे कर्ताच पार पडतो आणि हे कर्त्याप्रमाणे बदलतं म्हणून हा कर्तरी प्रयोग आहे. एक लक्षात आलं. आता हे कर्म नाही ह्या वाक्यामध्ये. विद्यापीठ प्रसिद्ध आहे, शाळा प्रसिद्ध आहे. हां, आता प्रसिद्ध असण्याची क्रिया कोणावरती घडते? विद्यापीठावरतीच घडते म्हणून हा काही आहे? विद्यापीठ प्रसिद्ध आहे. हे देखील अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. जेवणानंतरनं आम्ही बाहेर गेलो. जेवणानंतरनं ते बाहेर गेलेत. ते बघा, ते बाहेर गेलेत. क्रियापद बदललेलं आहे. जेवणानंतरनं ते बाहेर गेलेत. किंवा जेवणानंतरनं ती बाहेर गेली. एकतर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदललं, पण ह्या वाक्यामध्ये कर्म नाही. कारण आधी आपण कर्म देखील शोधण्याचं बघितलं. क्रिया कोणावरती घडले? जाण्याची क्रिया कोणावरती घडल्या? आम्ही, म्हणजे कर्त्यावरतीच आहे. प्रसिद्ध असण्याची क्रिया कोणावरती घडली आहे? विद्यापीठावरतीच घडलेली आहे. म्हणजे ह्या वाक्यांमध्ये कर्म नसल्यामुळे ही वाक्य अकर्मक कर्तरी प्रयोगाची आहेत. म्हणजे कर्तरी प्रयोग हा दोन भागामध्ये विभागला जातो. सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग आणि सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये एक महत्त्वाचं आहे की येथे कर्ता हा प्रमुख असतो आणि त्याप्रमाणेच क्रियापद हे बदलत असतं. तसंच कर्ता हा प्रथम असतो. प्रथम विभक्ती आपण पाहत असताना प्रथमा द्वितीया ह्या विभक्ती बघितल्या, त्याचप्रमाणे कर्ता हा प्रथमच असतो. ह्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. म्हणजे कर्ता हा प्रथम असतो. त्यानंतरनं कर्माला देखील कुठल्याही प्रकारचा प्रत्यय नसतो. ठीक आहे. तर कर्तरी प्रयोग आपल्या लक्षात आला असेल की कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात. सकर्मक जे कर्मासहित आहे आणि कर्माशिवाय जे आहे ते अकर्मक कर्तरी प्रयोग. आता आपण प्रयोगाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, तो कर्मणी प्रयोग. आपण पाहिलं आहे कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माप्रमाणे क्रियापदात जर बदल होत असेल तर ते कर्मणी प्रयोग असतो. आता कर्मणी प्रयोगाचे देखील काही प्रकार पडतात. ते कोणकोणते प्रकार आहेत? तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग आणि कर्म कर्तरी कर्मणी प्रयोग. अशा प्रकारे कर्मणी प्रयोगाचे किमान 5 भाग पडतात. आता कर्माप्रमाणे क्रियापद बदलतं हे एक मुख्य असतं. ह्याच्यामध्ये एक तर कर्त्याप्रमाणे बदलत नाही, कर्माप्रमाणेच बदलणारं क्रियापद असतं, म्हणूनच ते कर्मणी प्रयोग. आता त्यातील देखील हे काही उपभाग पडतात कर्मणी प्रयोगाचे. आता त्यातली पहिला भाग कुठला आहे? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. आता प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणजे काय? आपण उदाहरण घेऊया. गवळ्याने गाय बांधली. ह्या वाक्यामध्ये गवळ्याने गाय बांधली म्हणजे कर्म हे आहे, पण गाय बांधली ह्या कर्माप्रमाणेच क्रियापद बदलतं. काय होतं? कर्माप्रमाणेच. म्हणजे आता जर कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलत नाही, कर्माप्रमाणे बदलतं. म्हणजे गवळ्याने बैल बांधला म्हणजे इथे कर्मणी प्रयोग हे लक्षात आलं. आता प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा?
तर गवळ्याने गाय बांधली ह्या वाक्यातील गाव कोणी बांधलेली आहे? गवळ्यानी बांधलेली आहे. कर्माप्रमाणे जरी क्रियापद बदललं असलं तरी प्रधान कोण आहे? कर्ताच आहे. काय आहे? कर्ताच आहे. वाक्यामधील प्रधान हा कर्ताच राहतो, तेव्हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं त्या प्रयोगाला म्हटलं जातं. म्हणजे एकतर ते कर्मणीच वाक्य असतं, कर्माप्रमाणे क्रियापद बदलत असलं सुद्धा कर्ता हा प्रधान त्या वाक्यातील राहतो, त्यालाच प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. आणखीन एक उदाहरण बघू. लोकांनी मला आंबे दिले. लोकांनी मला आंबे दिले. आता ह्या वाक्यातील आपण कर्म बदलून बघू. हे कर्मणी आहे. लोकांनी मला चिंचा दिल्या. चिंचा, आंबे तिथं आपण चिंचा घेतल्या, चिंचा दिल्या. म्हणजे काय झालं? क्रियापद बदललं. कुणामुळे बदललं? कर्माप्रमाणे बदललं. कर्माप्रमाणे बदलत असताना कुणी दिलेले आहे? लोकांनी दिलेले आहे. म्हणजे इथं प्रधान कोण राहिला? कर्ता आहे तसा प्रधान राहिल्यामुळे प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं ह्या वाक्यांना म्हटलं जातं. आता दुसरा प्रयोग आहे शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी प्रयोग म्हणजे काय? जिथे शक्यता आहे, क्रियापद हे शक्यता दर्शविते, कर्म हे शक्यता दर्शविते, यालाच शक्य कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. मुळातच ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं, पण त्याच्यात आणखीन जास्त काय? शक्यता दर्शविणारे. उदाहरण घेऊ. गायीच्याने डोंगर चढवितो. गायीच्याने डोंगर चढवतो. म्हणजे इथं शक्यता, क्रिया करण्याची शक्यता आहे, म्हणून हे शक्य कर्मणी आहे. गायीच्याने डोंगर चढवतो. आता गायीच्याने रस्ता चालवतो. इथे काय झालं? कर्माप्रमाणे क्रियापद बदललेला आहे, म्हणून हा कर्मणी प्रयोग, पण शक्यता असल्यामुळे शक्य कर्मणी प्रयोग झाला. आता मला बर्फी खावते. बर्फी, ती बर्फी. आपण आता इथं पेढा घेऊया. मला पेढा खावतो. इथे क्रियापद बदललेला आहे. कुणामुळे? कर्माप्रमाणे, म्हणजे कर्मणी प्रयोग झाला, पण इथे शक्यता असल्यामुळे शक्य कर्मणी प्रयोग असं झालं. आता पुराण कर्मणी. पुराण कर्मणी हा एक भाग हा संस्कृत भाषेतून आपल्या मराठी भाषेमध्ये आलेला आहे आणि याचं मुख्यतः म्हणजे क्रियापदाच्या मूळ धातूला जे किंवा जो हे शब्द लागले जातात. जिथे आपल्याला जास्त करून प्राकृत मराठीमध्ये असे शब्द जास्त पाहायला मिळतात. म्हणजे बांधीजे, खाईजे, जे हा शब्द त्या मूळ धातूला, क्रियापदाच्या मूळ धातूला जोडला जातो, त्या धातूला पुराण कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. आता उदाहरण घेऊ. जो जे कीजे परमार्थ लाहो. जो करणे, जो जे कीजे परमार्थ लाहो, अशा पद्धतीने पुराण कर्मणी ते कर्मणी प्रयोगच असतो. आता परमार्थ लाधो. काय लाहो? परमार्थ लाहो म्हणजे कर्म आहे एकतर. आता परमार्थापेक्षा इथे काय आहे? जो 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 कीजे आनंद लाहो. इथे जरी आपण बदललं तर काय होतं? कर्माप्रमाणे बदलत राहतं. त्यामुळे कसं, जे हे जे हा शब्द वापरण्याच्या संस्कृत भाषेच्या प्रयोगावरूनच हा मराठी भाषेमध्ये कर्मणी प्रयोग, पुराण कर्मणी प्रयोग आलेला आहे. त्यानंतर जिथे जे आहे मूळ धातूला, ह्याची ओळख आपण लक्षात ठेवू शकतो. मूळ धातूला जे, बांधीजे, पाहिजे, असे जे हा शब्द जर तिथे वापरला गेला तर तो पुराण कर्मणी प्रयोग ओळखावा. त्यानंतर समापन कर्मणी. समापन म्हणजे काय? जिथे समाप्तच आहे, जिथे क्रिया पूर्ण झालेल्याचा भास होतो, पूर्णता झालेले आपल्याला समजते, त्याला समापन कर्मणी असं म्हटलं जातं. जसं आपण प्रधानकृतमध्ये कर्त्याला तृतीय विभक्ती पाहिली बघा. गवळ्याने, ने हा प्रत्यय तृतीय, लोकांनी नी प्रत्यय, म्हणजे तृतीय विभक्ती आपण इथे पाहिली.
त्याचप्रमाणे समापन कर्मणी प्रयोगामध्ये षष्ठी विभक्तीचा जास्त वापर झालेला आपल्याला दिसतो. आपण उदाहरण घेऊया. गवळ्याची गाय बांधून झाली. एकतर क्रिया पूर्ण झालेली, समाप्त झालेली एकतर आपल्याला समजलेली आहे. तसंच ह्या कर्मणी प्रयोग आहे. म्हणजे गवळ्याची गाय बांधून झाली. गवळ्याची गाई, आता येतं वचन बदलू. गाय एक वचन आहे, तिथं गाई वचन बदलू. गवळ्याची गाई बांधून झाल्या. म्हणजे इथे काय झालं, प्रत्ययाच्या कर्माप्रमाणे क्रियापद बदललं म्हणजे कर्मणी आहे. पण समापन एकतर इथं पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणून समापन कर्मणी प्रयोग. तसंच तिचे गाणे गाऊन झाले. कर्म तर आहेच आहे, कर्माप्रमाणेच क्रियापद बदलते, पण क्रिया देखील पूर्ण झालेली असल्यामुळे समापन कर्मणी प्रयोग. त्यानंतरचा शेवटचा कर्मणी प्रयोगाचा प्रकार कर्म कर्तरी कर्मणी प्रयोग. हा प्रयोग आपल्याला इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत आलेला दिसून येतो. ह्याला जास्त करून शब्दयोगी अव्यय असतात. कर्त्याला शब्दयोगी अव्यय जोडून येतं. कशाकडून? गवळ्याकडून गाय बांधली जाते. उदाहरण काय आहे? गवळ्याकडून गाय बांधली जाते. एक तर इथे हा कर्मणी प्रयोग आहे. त्यात शब्दयोगी कडून हा शब्दयोगी अव्यय नामाला जोडलेला आहे. त्यामुळे हा कर्म कर्तरी प्रयोग असं ओळखलं जातं. ज्याथे शब्दयोगी अव्यय जोडून आहेत तसंच ते मूळ कर्मणी प्रयोगाचे जर वाक्य असेल तर तो कर्म कर्तरी नवीन कर्मणी प्रयोग ओळखावा. त्यानंतर उदाहरण आणखीन एक, पोलिसाकडून चोर धरला गेला. अशा प्रकारे कर्मणी प्रयोगाचे 5 प्रकार पडतात. प्रधान कर्तृक, जिथे कर्माप्रमाणे जरी वाक्य बदलत असेल पण प्रधान हे कर्ताच राहतो म्हणून प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग. जिथे शक्य कर्मणीमध्ये जिथे शक्यता दर्शविली जाते, क्रियापदाची शक्यता दर्शविली जाते, त्याला शक्य कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. जे ह्या प्रत्यय धातूला लागल्यामुळे आपल्याला संस्कृत भाषेमधून आलेला पुराण कर्मणी प्रयोग ओळखता येतो. समान कर्मणी प्रयोगामध्ये, समापन कर्मणी प्रयोगामध्ये आपल्याला क्रिया ही पूर्णत्वास झालेली दिसून येते. त्याला समापन कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. तर कर्मकर्तरीमध्ये एकतर शब्दयोगी अव्यय त्याला जोडून आलेले असतात, त्यालाच कर्मकर्तरी कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. तर आता आपण प्रयोगातला तिसरा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे भावे प्रयोग. आपण पहिल्यांदाच पाहिलं भावे प्रयोग म्हणजे काय, तर कर्ता आणि कर्म ह्या दोहोंचाही क्रियापदावर कोणताही परिणाम होत नाही, त्यालाच भावे प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजेच कर्ता आणि कर्माप्रमाणे क्रियापद बदलत नाही, म्हणजेच बाह्य प्रयोग. ज्याप्रमाणे आपण कर्मणी प्रयोगाचे काही प्रकार बघितले, त्याचप्रमाणे भावे प्रयोगाचे देखील प्रकार पडतात. आता ते कोणकोणते प्रकार आहेत? एक तर कर्म आणि कर्ता हे दोन्ही देखील वाक्यामध्ये विधानामध्ये असल्यामुळे ह्याच्यामध्ये 2 एकतर मुख्य प्रकार पडतात. ते म्हणजे सकर्मक भावे प्रयोग आणि अकर्मक भावे प्रयोग. आपण मगाशी बघितले की जे कर्मासहित आहे ते सकर्मक आणि जे कर्माशिवाय आहेत ते अकर्मक. त्याचप्रमाणे क्रियापद जर कर्मासहित आहे पण ते बदलत नाही म्हणजेच सकर्मक भावे प्रयोग. एकतर वाक्यात कर्म आहे पण त्या कर्माचा त्या क्रियापदावरती कुठलाही परिणाम होत नाही, तसंच कर्त्याचा देखील क्रियापदावरती कुठलाही प्रकारे बदल होत नाही, त्याला भावे प्रयोग असं म्हटलं जातं. सकर्मक भावे प्रयोग असं म्हटलं जातं. उदाहरण घेऊया. परागने सशाला पकडले. मुळातलं वाक्य हे भावे प्रयोगाचं आहे. परागने सशाला पकडले. कर्ता देखील आहे, कर्म देखील आहे. पराग हा कर्ता आहे,
ससा हा कर्म आहे, कारण पकडणारा कोण? पराग आहे. पकडण्याची क्रिया कोणावरती घडली? सशावरती घडली, म्हणजे कर्ता आणि कर्म आपल्याला सापडलेला आहे. पण ह्यांचा क्रियापदावरती कुठलाही परिणाम होतो का? बघू आधी. परागने सशाला पकडले. आता इथे आपण कुणाचे? पराग हा मुलगा आहे, तर इथे कुठल्याही मुलगीचं नाव घेऊया. स्वराने सशाला पकडले. क्रियापदात बदल झाला का? अजिबात नाही. क्रियापदावरती कर्त्याचा कुठलाच परिणाम झालेला दिसून येत नाही. आता आपण कर्म बदलू. सशा, तिथं आपण काहीतरी कुत्रा बघू. परागने कुत्र्याला पकडले. परिणाम झाला का? नाही. म्हणजे कर्म देखील बदललं तरीही क्रियापद बदलत नाही. जरी कर्ता बदलला तरी क्रियापद बदलत नाही. म्हणजे हे मुळात कुठलं आहे वाक्य? भावे प्रयोगाचं. पण ह्याच्यातील हे कर्मासहित असल्यामुळे सकर्मक भावे प्रयोग हे लक्षात येतं. दुसरा प्रकार आहे अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक म्हणजे इथं कर्म असणार आहे का नसणार? इथे कर्म काय आहे? नसणार आहे. इथे कर्ता कर्माचीच भूमिका पार पडतो. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख राहावे. ते क्रियासुद्धा कुणावरती घडते? विद्यार्थ्यावरतीच घडते. म्हणजे इथे कर्म नाही ह्या वाक्यामध्ये. हे आपल्याला आधी लक्षात आलं. त्यानंतर हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे, हे तपासून बघू. विद्यार्थ्यांनी नेहमी हसतमुख राहावे. विद्यार्थिनींनी नेहमी हसतमुख राहावे. क्रियापद असावे. क्रियापद बदललं का? नाही. जर आपण लिंग बदललं तरीही होत नाही. आणि इथे तर कर्मच नाही आहे, विषयच नाही आहे की कर्म बदलण्याचा, क्रियापदावरती बदल होण्याचा. म्हणजे हे अकर्मक भावे प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजे त्याचप्रमाणे शक्य भावे प्रयोग म्हणजे जिथे शक्यता आहे, क्रियापदाची शक्यता आहे, क्रिया करण्याची शक्यता आहे, पण ते वाक्य भावे प्रयोगाचं असायला हवं. ठीक आहे. त्याला उदाहरण बघू. त्याला आता बसवते. शक्यता बसण्याची आहे, क्रिया बसण्याची शक्यता दर्शविते. आता हे वाक्य आपलं भावे प्रयोगाचं आहे का? त्याला आता बसवते. तिला आता बसवते. कुठलाही परिणाम होत नाही. म्हणजे हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. त्यामुळे हे शक्यता असल्यामुळे शक्य भावे प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर समापन म्हणजे पूर्ण क्रिया होणे, ह्यालाच समापन असं म्हटलं जातं. आता दिलेलं वाक्य भावे प्रयोगाचं आहे का हे तपासू बघू. त्याचे रडून झाले. इथं पूर्ण क्रिया झालेली आहे म्हणजे समापन झालेलं आहे. त्याचे रडून झाले. तिचे रडून झाले. बदललं का? नाही. म्हणजेच हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजे कुठल्या भावे प्रयोग? समापन भावे प्रयोगाचं वाक्य आहे. त्यानंतर नवीन भावे. नवीन भावे प्रयोग हे देखील इंग्रजी भाषेकडून आल्याप्रमाणेच ह्याच्यात सुद्धा शब्दयोगी अव्ययाचा देखील वापर केला जातो. पण मुळात हे वाक्य भावे प्रयोगाचं आहे की नाही हे तपासून पाहावं पहिल्यांदा. आता गुरुजी विद्यार्थ्याला शिकवण्यात आले. गुरुजींकडून विद्यार्थ्याला शिकवण्यात आले. गुरुजींकडून इथे एकतर शब्दयोगी आलं. ठीक आहे. म्हणजे नवीन भावे प्रयोग आहे. भावे प्रयोगाचं वाक्य कसं? गुरुजींकडून विद्यार्थ्याला शिकविण्यात आले. आता इथे जर आपण ह्याचा कर्त्याप्रमाणे बदलता का बघू. गुरुजींकडून तिथे आपण जरी प्राध्यापकांकडून विद्यार्थ्याला शिकविण्यात आले म्हणजे क्रियापदावरती कुठलाही बदल झालेला दिसत नाही. म्हणजेच हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. त्या कुठलं? नवीन भावे प्रयोग. कारण कडून हा शब्दयोगी अव्ययाचा इथे वापर झालेला दिसून येतो. तसंच पुरातन भावे प्रयोग. जसं आपण पुरातन कर्मणी प्रयोग बघितला की जे हे वाक्य, जे हा शब्द मूळ धातूला आल्यास आपल्याला तो पुरातन म्हणजे संस्कृत भाषेतून आलेला समजतो. तसंच पण ते वाक्य भावे प्रयोगाचं आहे की नाही हे पाहावं. पुण्यात्मे पापे स्वर्गात जाईजे. जे हा शब्द आल्यामुळे ते पुरातन असलेलं समजतं. पण पुण्यात्मक पापे, आता इथं पुण्यात्मक आहे तिथे आपण जर स्वर्गात जाईजे, पुण्यात्मकाच्या ऐवजी आपण जर इथं पुण्यात्मकांचे, इथं जर त्याचं वचन बदललं तर पापे स्वर्गात जाईजे. कुठल्याही प्रकारचं वचन बदललं तरी देखील आपल्याला काय होतं, त्याच्यातील
क्रियापद बदलत नाही, म्हणजे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. आणखीन एक भावे प्रयोगाचा येतो प्रकार पडतो, तो म्हणजे भाव कर्तरी, म्हणजेच त्याला अकर्तृक भावे प्रयोग असं म्हटलं जातं. आता इथे भाव महत्त्वाचा आहे, भावना महत्त्वाची आहे. ते भावे प्रयोगाचंच वाक्य असतं, पण इथे भावनेला देखील महत्त्व दिल्यामुळे इथे भाव कर्तरी किंवा अकर्तृत्व भावे प्रयोग असं म्हटलं जातं. त्याचं एक उदाहरण बघू. मला आज मळमळते. बघा इथे मळमळण्याची भावना आहे आणि ती इथे दर्शवलेली आहे. मला आज मळमळते, त्याला आज मळमळते, बदल होत नाही, म्हणजे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. पण इथे भावना महत्त्वाची आहे. मग तसंच माझ्या पोटात गडगडते, त्याच्या पोटात गडगडते. इथे हा भावे प्रयोगाचं वाक्य असून इथे भाव महत्त्वाचा असल्यामुळे आणखीन भावे प्रयोगाचा एक आपल्याला प्रकार पाहायला मिळतो, तो म्हणजे भाव कर्तरी प्रयोग. भाव कर्तरी भावे प्रयोग. तर अशा रीतीने आपण प्रयोगाच्या तिन्ही प्रकारांची माहिती घेतलेली आहे.